आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. म्हणजे हिला घरातनं जावं लागणार, घरातून काढता पाय घ्यावा लागणार. आजचा दिस शेवटचा दिस हा हिचा या घरातला. मामी अगं काय बोलतेस तू? हा काय चाललंय हे? ती का जाईल घरात ना? अरे मी काय मंचच बोलत नाहीये, हीच बोलली होती. आठवते ना अक्षरा तुला? का आता समजांसमोर पुन्हा आठवण करून देऊ? उर्वशी मामी, मी या घरात राहते त्या पाठीमागे माझा काही स्वार्थ नाहीये. मॅडम मला या घरात घेऊन आल्यात इथला कारभार बघण्यासाठी, आणि तेही छोटे मालक कार्यक्षम नाहीयेत म्हणून. पण ज्या दिवशी ते इथला कारभार सक्षमपणे पार पाडतील त्या दिवशी मी हे घर सोडून निघून जाईन. वय नव आठवतंय की तुला? आणि काल सुंदरनी तसं करून मी दाखवलं. तूच म्हणली होतीस नव की सुंदर बिझनेसची जबाबदारी सांभाळायला लागला की मी हे घर सोडीन. सुंदर आता हळूहळू त्याच्या पायावर उभा राहायला लागल, आणि त्याचा श्री गणेश कालच झालाय. मग आता तुला तुझा शब्द पाळावा लागल. या घरातनं तुला चालतं व्हावं लागल. नाही नाही, हे असं करायची काय बी गरज नाही. मी सांगतो तुला अक्षरा. नाही छोटे मालक, उर्वशी मामी अगदी योग्य तेच बोलतायत. मी जर शब्द दिलाय तर तो मला पाळायला हवा. शरू चल, कारण मी ज्या कामासाठी इथे आले होते ना ते आता संपलंय. निघू आम्ही. अक्षरा मॅडम, हो मॅडम. मॅडम मी या घरात ज्या कामासाठी आले होते ते आता संपलंय. छोट्या मालकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होतीये, ते त्यांच्या पायावर उभे राहत आहेत. त्यानंतर मी आता इथे थांबणं योग्य नाही. मी इथून निघालेलंच बरं. वय हे एवढंच कारण आहे? मॅडम म्हणजे का तुलाच हे घर सोडायची घाई झाली? तसं काही नाहीये मॅडम. मग पाय घट्ट रोवून उभी राहायचं. मी बघते तुला कोण घराबाहेर काढतं ते. मॅडम तुम्हाला माहितीये मी किती स्वाभिमानी मुलगी आहे, आणि कुणी मला घराबाहेर काढेल अशी वेळ मला येऊ द्यायची नाहीये. मॅडम प्लीज थोडे दिवस माझी सोय होईपर्यंत माझं सामान इथे राहू देत. मी ते थोडेच दिवसात घेऊन जाईन. किती दिवस ठेवणार आहे सामान? म्हणजे सावकारी करते म्हणून त्याच भाषेत विचारतेय तुला. किती दिवस ठेवणार आहेस तुझं सामान? आणि काय काय चीज वस्तू ठेवणार आहेस इथं? आणि काय घेऊन जाणार आहेस? मॅडम माहितीये मला, इथल्या काही गोष्टी अशा आहेत त्या कायमच्या अशाच राहणार आहेत. पण त्याही घेऊन जायच्या नाहीयेत मला. तुम्ही प्लीज माझा इतका विचार नका करू. अच्छा, म्हणजे हा निर्णय तुझा आहे. तुलाच इथं राहायचं नाही. इतकं सोपं वाटतं अक्षरा हे सगळं पुसून टाकणं? इतक्या तडकाफडकी? कसं सांगू मॅडम, मी तुमच्यापासून दूर नाही जाते, कधी जाऊच शकत नाही. मला माझ्यापासूनच कुठेतरी दूर जायचंय.
नकोयत मला कसले पाश, नकोय ही गुंतवण. काय करू मी? अगं बोल की, कसं सोडून जाणार आहेस हे समद? नाही सांगताय. अक्षरा, तू अशी इथून जाऊ शकत नाही. मी तुला जाऊच देणार नाही. मी नाही हलणार इथनं. बघूया कशी बाहेर जातेस ते. छोटे मालक, नका ना विनाकारण हट्ट करू. तुम्हाला माझ्या मनाचा आदर असेल आणि माझा स्वाभिमान दुखावला जाऊ नये असं जरा जरी वाटत असेल ना, तरी जाऊ द्या मला. चल शरू. रडू नको शरू. नको वाईट वाटून घेऊस. अगं एक ना एक दिवस हे होणारच होतं, म्हणून कोणाला फार जीव लावायचा नसतो. त्याचा ना अगं आपल्यालाच जास्त त्रास होतो. आपण खरंच जाणार आहोत का? म्हणजे शरू, तू मला ओळखत नाहीस का? मी कुठलाही निर्णय घेतला की घेतला, आपण इथून निघायचंय. गोपाळ, आजपर्यंत जो खडतर प्रवास झाला तो तुमच्या आशीर्वादामुळे पार करू शकले, आणि या पुढचाही जो प्रवास असेल त्यात तुम्हा दोघांचीही साथ असेल याची खात्री आहे मला. तुमचा आशीर्वाद असाच पाठीशी असेल ना, तर सारं काही पार करीन. तुम्ही केलेल्या संस्कारांचंच पालन करते, आणि त्यात मी कधीच कमी पडणार नाही याची खात्री देते तुम्हाला. शरू, आवराला घेऊयात. शरू, जावरा. कोण आहे? अक्षरा, मी आहे. अगं दार उघड की. प्लीज मला समजून घ्या, मला तर काही नाही बोलायचं तुमच्याशी. जा तुम्ही इथून. अगं अक्षरा, माझं मन एकदा ऐकून घे की. दार उघड ना अक्षरा.
नाही उघडणार मी. अगं अक्षरा, ऐकून तर घे माझं म्हणणं. हे बघ, तुम्ही असं घर सोडून जाऊ नका ना ग. मला काय म्हणायचं एकदा ऐकून घे की. माझा विचार करून झालाय, आता मला कसलाच विचार करायचा नाहीये. अगं अक्षरा, असं करू नकोस ना. ऐक की माझं. अक्षरा, अक्षरा. उर्वशी, तुझी खोड काय जात नाही. दर येळेला अधिकच नीचपणा करतेस तू. लाज कशी वाटत नाही तुला? समोरच्या माणसाची किंमत ठेवायला शिक. तिला सुंदर पायावर उभं राहायला पाहिजे होता ना व. ते आता झालं बी. मग तिला तर आनंद व्हायला पाहिजे ना. हे म्हणजे शेणाच्या घरात राहतात किड आणि हळहळ करून गाव रड. आणि तिला बी तेच पाहिजे असेल तर आपण कशाला हळहळ करायची, नाही का? तुझ्या अंगात किती पाणी आहे ना ते म्या चांगलंच ओळखून हाय. उगा साळस उत्पन्नाचा आव आणू नको. तुला काय मी आजची ओळखत नाही. किड तर तुझ्या अंगात आहेत. ताई अगं किती बोलशील उर्वशीला. नाही म्हणजे सुंदर जबाबदारीने वागतोय, स्वतःच्या पायावर उभा राहतोय, ह्याचं कौतुक आम्हाला बी आहेच की. आणि तशी बी अक्षरा ही आधाराची काठी होती ना व. ती मोकळी सुटली तर समाधानच आहे की. त्यामुळं ताई तू राग नको धरूस, पण मला तरी असं वाटतं की ह्यावेळेस उर्वशीचं काही बी चुकलेलं नाही. म्हणून तर मी तुमच्यामध्ये बोलायचं धाडस करतोय ना व. मामी, तुला काय झालं वरडायला? तुझ्यासाठी तर किती खुश आहे मी. भास्कर, तिथं अक्षरा घराचा दरवाजा उडत नाही आहे. माझं काय बी ऐकायला तयार नाही आहे ती. आणि हे समज ना तुझ्यामुळे झालंय बघ. बाई बाई, माझं नशीबच खराब. कुठून बुद्धी सुचली आणि त्या अक्षराला बोलले. किती पराचा कावळा करणार आहे तुम्ही. आता बी तुम्ही समजे बरोबर आणि मी चुकीची ठरणार. मी चुकीची आहे ना व. तर मग आता मी जाते, अक्षरा पुढे पदर पसरते, तिचे पाय धरून माफी मी मागते. मग तुमच्या जीवाला शांतता मिळेल. मी चुकले बाई, मी चुकले. ए उर्वशे, शांत राहा जरा. उगा गावभर तमाशा करू नगस. मी तमाशा करतेय? वय, मीच तमाशा करते. मामी, बिकुल शांत व्हा. आपण काहीतरी मार्ग काढूयातून. नाही रे बाबा, तुला काही बी माहित नाही. तू आत्ता आलायस. हे समजे असंच करतात प्रत्येक डावाला. मला चुकीची ठरवतात. मी चुकीची आहे ना व. तर मीच जाऊन पाय धरते आणि माफी मागते. कोण आहे? अक्षरा, माझं चुकलं अक्षरा. आधी दरवाजा उघड. मामी, माझं चुकलं अक्षरा. मला माफ कर, माझं चुकलं. कसा वाटला वर्मी घाव? काळजवळच डायरेक्ट एक्झिट. या उर्वशीचा नाद करायचा नाही हा. लई शहाणपणा न दाखवता बोजा बिस्तरा गुंडाळा आणि चालत्या वाईतनं. मामी, मी तुम्हाला पूर्ण ओळखून आहे. मला खात्री होतीच तुम्ही आगीत तेल ओतणार आणि वाहत्या गंगेत हात धुवून घेणार. अभिनंदन, तुमचा डाव यशस्वी झाला. अगं तो होणारच होता. मी हातचा राखून ठेवला होता, कारण मी बी तुला चांगलीच ओळखून आहे. तुला या घरामध्ये कायमचा ठिय्या मांडायचा होता. म्हणूनच मी तुला शरूची शपथ घ्यायला भाग पाडलो.
नाहीतर तुझ्या घरात शिरकाव करून आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटल्या असत्यास. बरं आता नो चान्स. तुझी सगळी स्वप्न मी अशी धुळीला मिळवली. काहीच पर्याय ठेवला नाही ग तुझ्याकडं. ते दार दिसते ना, त्या दारात आता चालतं व्हायचं. फार उड्या मारू नका. मी तुमच्यामुळे हे घर सोडून जातीये ना असं समजू नका. मलाच इथून जायची संधी मिळतीये ना म्हणून मी चाललीये. आणि मगाशी मॅडमनी चांगलं ओळखलंय. माझा चांगुलपणा म्हणा किंवा माझ्या आईबाबांचे संस्कार म्हणा, म्हणून मी शांत आहे. माझ्या मनात जर आलं ना तर मी तुमच्या डोक्यातल्या खुरापती सगळ्या मॅडमना जाऊन सांगू शकते. हे विसरू नका. अगं तू काही कर ग, पण ग्रह सध्या फिरलेत. समधे ग्रह माझ्या बाजूने आहेत. तू कुणाला काही बी सांग, काही फरक पडणार नाही. तेव्हा तर मुकाट्यानं चालतं वाईट न दोघी बहिणी. ताई ताई हो ताई, समज करून झालं. ती समजूत बी काढून झाली, तरी बी ती ऐकायला तयार नाही. तिला म्हणलं आम्ही घर सोडून जातो, पर तू जाऊ नकोस. तरी बी ती काय ऐकायला तयार नाही हो. ए बाबा ए ए ए काय चाललंय? दिसत नाही होय बॅग भरायला ते? नाही नाही, बॅग भरतोयस ते दिसतंय मला, पण घरात एवढा गोंधळ सुरू असताना कुठं पिकनिकला निघालायस का? ए बाटक्या, तुला असं हानीन की नाही आता? हे बघ, मी मस्करीच्या मूड मध्ये अजिबात नाही, आणि ही येळ पण नाही, कळलं ना? मस्करी तू करतोयस, असं वागून गुंता सुटणार नाही हे माहित असताना कशाला नाटकं करतोयस रा? ते काय बी असेल, चाललो म्या. कुठं कुठं निघालास? चाललो म्या घर सोडून. तुझ्या डोक्यातल्या वायरी जरा लूज झाल्यात का? असं येण्यासारखं का वागतोयस? बारक्या बॅग सोड. नाही सोडणार. हे बघ बारक्या, अक्षरा जर या घरात राहणार नसेल तर म्या बी या घरात राहणार नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे. पडला पाऊस तुझ्या काळ्या दगडावर. बारक्या बॅग सोड. नाही सोडणार, बॅग नाही सोडणार, आणि तुला बी नाही सोडणार. बारक्या बॅग सोड. हे बारक्या, डोसक्यात पडलाय सोय. सोडणार. एक पाऊल तरी घरात ना बाहेर टाक, मग तू आहेस आणि मी आहे काळ्या दगडावरची रेख. म्हणून काळ्या दगडावरची रेख. सुंदर, सुंदर, कोण आहे ते? नाना पावशी योच तो जिमिनीसाठी अडून बसलेला. नाना, तुझी हिंमत कशी झाली ही तयार? अशा बाय आलायस तू इथं सूर्यांशी वाड्यावर? ए व तोंडाच्या वाफा घालू नकास. मला बी फालतू लोकांच्या तोंडाला लागायचं नाही. फालतू? अरे तू फालतू आहेस. तुझी काय लायकी आहे ना अख्ख्या गावानं बघितलीये. अरे तुम्हाला बी गाव चांगलाच ओळखून आहे. आहेच. एवढा मान कमीवलाय आम्ही. अरे मान बिन गेला खड्ड्यात. मला तुझ्याशी बोलायचंच नाही. मी सुंदरकडे आलोय.
नाना जरा शांत व्हा. काय काम आहे तुमचं? वहिनी साहेब, काल सुंदर आला होता घरी. त्याने एक चांगला पर्याय ठेवला माझ्या समोर, जमिनीचा. आणि तो मला पटला म्हणून व्यवहार करायला आलोय जमिनीचा. ती कोणती? अक्षरा. तिला आणि सुंदरला भेटायचं आहे. कसलाही व्यवहार? अरे व्यवहार गेला चुलीत. त्या अक्षराचा ना आमचा काय बी संबंध नाही. ए, माझ्याशी लढायचं नाही. एकदा ठरलं की ठरलं, फक्त करायच लागतंय. मला पैसे द्या. सुंदरने शब्द दिलाय मला. पैसे पाहिजेत ना व? मग एका जमीन आमसनी आत्ता फेकते पैसे तोंडावर. नाही, ते कवा बी शक्य नाही. आणि तुम्ही कुणी बी मध्ये बोलायचं नाही. बारक्या, स्वर्गातनं तुझं पित्त जरी खाली आलं ना तरी ते मला अडवू शकत नाही. मी आज जाणार म्हणजे जाणारच. सुंदर, ए सुंदर, अरे पोरं कुठे आहेस? नाना. ए सुंदर, अरे ये की बाहेर. नाना तुम्ही तुम्ही इकडे कशा पायी आलात?